पंढरीनाथ भगवान की. आता बसलेले फक्त जय म्हणा. माऊली ज्ञानेश्वर महाराज की. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की. आदिशक्ती मुक्ताबाई की. असं कीर्तन माझ्याकडं, जय तुमच्याकडं. कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, एवढे कृपादान तुमचे मज. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किंवा माझे सांगा का कुलती. अनाथ अपराधी पतित आगळा, परिपाया वेगळा नका करू. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किंवा माझे सांगा का कुलती. तो का म्हणे तुम्ही निरविल्यावरी, मग मज हरी उपेक्षेना. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किंवा माझे सांगा का कुलती. समचरण सरोजम सांद्रणीला बुदाबम जगनणिहित पाणी मंडन मंडनाना. तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. दया ज्ञान शांती तिथे योग निष्ठा, मुखी दिव्य तेज दिसे संत श्रेष्ठा. अलौकिक लीला किती आठवावे, अलौकिक लीला किती आठवावे. श्री सद्गुरु बाळो मामा, नमो नम्र भावे. मंदिरी कळस बोलला, शेगावी मंदिरा. शेगावीच्या भूमीवरती संत गजानन योगी. समाधी घेऊन ऋषी पंचमीला, गहिवर लागा भारा, गहिवर लागा भारा. मंदिरी कळस बोलला, शेगावी मंदिरात. सामर्थ्याने गजाननाच्या, सामर्थ्याने गजाननाच्या. संकट जाई माघारा, गण गण प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला उच्चारलेला गायलेला अभंग संत हृदय सम्राट जगद्गुरु जगद्वंदने वारकरी संप्रदायाचे कळस. ज्यांना शक्य आहे ना त्यांनी कृपया मध्ये जागा सोडू नका. थोडं थोडं पुढं सरा. सगळे पुरुष मंडळी वगैरे दादा तुम्ही थोडं बॉक्सला आडवं बसू नका, त्याचा आवाज येईना झाला. महिला मंडळ अरे इकडं टाळकऱ्यांपर्यंत या ना तुम्ही उठून. एक 5-50 जणी आलात ना ताई, तुम्ही उठून पुढे या, सहकार्य करा थोडं. म्हणजे तुम्ही थोडं पुढे आलात की मागून अजून महिला पुढे येतील. आणि इकडचे उजव्या बाजूचे पुरुष मंडळी अजून आपण पुढे सरा. मागून फोन येत आहेत, वेळ घालवू नका, पुढे या. आता येतील हा, आता काही चिंता करू नका. आता ज्याला जिथं जागा मिळेल त्यांना तिथं बसा. आता उगी अध्यक्षांना फोन लावू नका. जे लवकर आलेत ना ते खरं कीर्तन ऐकायला आलेले असतात, त्यांचा मूड घालवायचा नाही. आता जिथं जागा मिळेल ना तुका म्हणे कसं जसं असेल तसं. कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, एवढे कृपादान तुमचे मज.
महाराष्ट्राची अस्मिता, वारकरी संप्रदायाचा प्राण, या संप्रदायाचा कळस म्हणजे तुकोबा. एक नाही, दोन नाही, तीन नाही, तब्बल 13 दिवस दगडासह गाथा पाण्यावरती तरंगत ठेवणारे तुकोबा. दुपारी 12:30 वाजता ज्यानं काठीनं मारलं त्याला संध्याकाळी कीर्तनात आणून उभा करणारे संत म्हणजे तुकोबा. या पुढे जातो मी. माणसाच्या जन्माला आले, अवताराला आले आणि तुमच्या माझ्या सर्वांचाच माथा जागेवरती आणण्याकरता गाथा नावाचं रसायन आपल्या पुढ्यात मांडलं ते तुकोबा. याही पेक्षा जगाच्या पाठीवरची सगळ्यात सोपी तुकोबांची व्याख्या अशी आहे, सज्जन हो, हा महाराष्ट्र चौघाच्या ताकदीने उभा राहतो. आळंदीचे ज्ञानोबा, देहूचे तुकोबा, पंढरीचा विठोबा आणि स्वराज्याचे शिल्पकार छत्रपती शिवबा. यातले संत तुकोबा वजा केले तर महाराष्ट्र उभा राहायचा नाही. सज्जन हो, उगाच झोपतो त्याला आराम म्हणतात, वाम मार्गानं कमावतो त्याला हराम म्हणतात, मेलेला परत उठत नाही तेव्हा हे राम म्हणतात, हृदयातलं जाणतो त्याला आत्माराम म्हणतात, मित्रासारखा वागतो त्याला सखाराम म्हणतात, काही मेकपत्नी व्रत पाळलं त्याला सीताराम म्हणतात, पण अखंडपणे रामाचं दास्यत्व केलं त्यांना संत रामदास म्हणतात. तरी सुद्धा एकदा जगाच्या मालकानं मनात आणलं, साधूच्या पायाला हात लावायला मिळावा म्हणून, एकदा पायाला हात लावायला मिळावा म्हणून वैकुंठाचा कायमचा त्याग करणारा देव आणि ज्यांच्या पायाला हात लावला ते संत तुकाराम महाराज एवढे अधिकार संपन्न साधू म्हणजे तुकोबा. त्या तुकोबांचा अभंग आजच्या कीर्तनाच्या सेवेला सद्गुरू संत बाळूमामांच्या पवित्र दरबारामध्ये महाराजांच्याच मुखारविंदातून बाहेर पडणारे अक्षर ही साक्षात संत श्रेष्ठ बाळूमामांच्या सेवेकरिताच असावीत. दर महिन्याच्या या नैमित्तिक कीर्तन सेवेकरिता आणि आजच्या या भव्य दिव्य अशा कीर्तनरूपी सोहळ्याकरता तुम्ही आम्ही सर्वजण एकत्र आलोत. तुम्हाला वाटत असेल या धर्माच्या दरबारातल्या बऱ्याच गोष्टी व्हायला जातात की काय, पण सद्गुरू संत बाळूमामांच्या दरबारातली एकही गोष्ट आतापर्यंत व्हायला गेली नाही आणि इथून पुढे व्हायला जाणार नाही. काय काय व्हायला जात नाही याची यादी देतो, जरा पाठ करून ठेवा. तुळशीला घातलेलं पाणी, गाईला चारलेला घास, एखाद्या मंदिराला दिलेली देणगी, नाम सप्ताहाला केलेली मदत, वारकऱ्याला केलेलं अन्नदान, आदमापूरची केलेली वारी, आई बापाची केलेली सेवा आणि सद्गुरू संत बाळूमामांच्या दरबारात बसून कीर्तनात वाजवलेली टाळी कधीच व्हायला जात नाही. हा वारकरी संप्रदायाचा इतिहास आहे. आणि म्हणून या मोठ्या श्रद्धेनं तुम्ही आम्ही इथं उपलब्ध झालेला असताना या पवित्र दरबारामध्ये सद्गुरू संत बाळूमामांवरती असीम श्रद्धा असणारे आपण सर्व भाविक, दर महिन्याला येणारे आणि आजूबाजूच्या गावावरून आलेले आजचे सर्व श्रोते सज्जन मायबाप, माता वर्ग, पिता वर्ग, बंधू वर्ग, भगिनी वर्ग तथा समस्त ग्रामस्थ ठाणगेवाडी, स्वल्पविराम देऊन येळपणे आणि पंचकृषीतील सर्वच मंडळी तथा श्रद्धेय आदरणीय माझ्यावरती ज्यांचं नितांत प्रेम आणि आपल्या सर्व वारकऱ्यांची ज्यांच्यावरती नितांत श्रद्धा आहे अशा या सद्गुरू संत बाळूमामांच्या मंदिरामध्ये, महाराजांच्या दरबारामध्ये सगळ्यांनी यावं आणि सगळ्यांवर कृपा व्हावी ही भावना अंतकरणात ज्यांच्या आहे ते श्रद्धेय हनुमंतजी ठाणगे एकदा अध्यक्षांसाठी टाळी वाजली पाहिजे. याचं कारण सांगतो, रामाच्या सगळ्यात जास्त जवळचा होता तो हनुमंत, देवाच्या सगळ्यात जास्त जवळचा असतो ना तो हनुमंत असतो. माझं बोलणं पुन्हा ऐका, देवाच्या सगळ्यात जास्त जवळ ज्याला जायला आवडतं तो हनुमंत असतो, देवाच्या जवळ बसायला ज्याला आवडतं तो हे हनुमंत असतो. दररोज पहाटे 4 तास, संध्याकाळी 4 तास आणि दर महिन्याच्या या कीर्तनाकरता ज्याच्या करवी पळापळ व्हावी तो सुद्धा हनुमंतच असतो आणि तो बाळूमामांना आवडतो, हे लक्षात ठेवा. रामायणातनं हनुमंत वजा केल्याच्या नंतर ना रामायण उभा राहत नाही. आजच्या कीर्तनातनं अध्यक्षांना वजा केलं तर मी बोराटे महाराज म्हणून इथं आलो नसतो, हे लक्षात ठेवा. त्यामुळे त्यांची कृपा आमच्यावरती आहेच आहे. आणि आजचं कीर्तनाचं ज्यांचं सौजन्य तथा भव्य दिव्य अन्नदान ज्यांच्या करवी होतंय ते श्रद्धेय आदरणीय या परिसरातले भूमिपुत्र डॉक्टर पंकजी रामभाऊ बेलेकर आणि श्रद्धेय आदरणीय आमच्या सर्वांवरती ज्यांचं नितांत प्रेम उद्योजक आदरणीय मधुकरजी सोपान लोणकर या दोघांच्याही कुटुंबाचा मी कृपा अभिलाषा आहे. डॉक्टरांचं काम मोठं आहे. सद्गुरू संत बाळूमामांचं शेळ्या मेंढ्यावर तर खूप प्रेम होतं. जगातल्या सगळ्या साधू संतांनी माणसात देवाला पाहायला शिकवलं. माझं बोलणं पुन्हा ऐका, जगातल्या सगळ्या साधूंनी संतांनी माणसातल्या देवाला पाहायला शिकवलं
आणि सद्गुरू संत बाळूमामांनी शेळ्या मेंढ्यातल्या देवाला पाहायला शिकवलं. आणि तीच प्रतिभा पुढे घेऊन चालणारे आदरणीय डॉक्टर पंकज आहेत, श्रद्धेय आदरणीय युवा उद्योजक मधुकर जे आहेत, त्यांचा संपूर्ण परिवार. एवढं मोठं अन्नदान तुमच्याकडून होतंय, मला तर आल्यानंतर नवल वाटलं. मी अध्यक्षांना विचारलं का हो किती जणांचं अन्नदान आहे? 10-15 नावं असतील तर माझ्या लक्षात राहायचे नाही. ते म्हणाले महाराज 10-15 नाही, 2 जणच आहेत, पण पुरून उरलेत, काही काळजी करू नका म्हणले. आम्ही आहे महाराज, अध्यक्ष तुम्ही सांगा तसं. आणि म्हणून तुम्हालाही कधी काही कमी पडू नये, या दोनही कुटुंबाला धन्यता आहे. श्रद्धेय आदरणीय हरिभक्तपरायण सुनील महाराज, संपतजी महाराज, महाराज साथील आहेत, आमचे गुरुजी समोर आहेत, ऋषीदादा आहेत, बाकी सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळ आहेत. आता जर इथं मोजले ना तर कमीत कमी 10 कीर्तनकार भरतील, एवढा सगळा सोहळा इथं उपस्थित आहे. श्रद्धेय आदरणीय हरिभक्तपरायण भाऊसाहेबजी लकडे असतील, तथा भूषण सर असतील, बाकी त्यांचा संपूर्ण परिवार असेल, सरांचा परिवार असेल, सगळ्यांच्या चरणार्चा नतमस्तक होताना मला एक सांगायला तुम्हाला आवडेल. ज्ञान पाहिजे असेल तर अभ्यास करा, पैसा पाहिजे असेल तर उद्योग करा, चांगलं आरोग्य पाहिजे असेल तर दररोज व्यायाम करा, पण समाधान पाहिजे असेल तर डोळे झाकून वारकरी संप्रदायात प्रवेश करा. असं आहे, गळ्यामध्ये सोन्याची साखळी घातली तर आपल्यावर नजर चोराची पडते, आणि गळ्यामध्ये तुळशीची माळ घातली की आपल्यावर नजर पांडुरंगाची पडते. एवढा देखणा परमार्थ आहे. मग एवढं सगळं सोपं असताना 8 राणी भरले जन हे तुकोबऱ्यांना कळालं, आणि वाट चुकलेल्या माणसाला परत रस्त्यावरती आणण्याकरता मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राजभार चाले ऐसा. नैराश्य आलेल्या असं वाटतंय गतप्राण व्हावं, असं वाटतंय कुठेतरी निघून जावं, परमार्थात राहावं का प्रपंचात राहावं हे जेव्हा कळेलं होतं तेव्हा साधू मध्यस्थी करतात. उजळावया आलो वाटा खरा खोटा निवाडा, येथे उपकारासाठी आले घर जावे कुंटी. मुळात असं आहे, देवाला आणावं लागतं, साधू संत येत असतात आणि तुम्हाला मला यावं लागतं. देवाला आणावं लागतं. आणि याला रूपाबळे करुणी खरे हरिदासी यदा यदा हि धर्म ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. हे पुन्हा 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 मध्यस्थी करायची आणि देवाला आणायचं. साधूचं येणं जाणं मात्र त्यांच्या इच्छेनुसार आहे. ऐकताय, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. ऋषी म्हणजे ऋषी असं आहे ते. पण जीवाला मात्र यावं लागतं, आणि जीवाला येण्याची 3 प्रमुख कारण आहेत. जीवाला जन्माला यावं लागतं याचं पहिलं कारण आहे आपलं कर्म, दुसरं कारण आहे आपली वासना, आणि तिसरं कारण आहे तुमच्या माझ्या पाठीमागं दडलेलं पाप. जन्माला आलात, माणसाच्या जन्माला आलात, देवानं हात दिले, पाय दिले, डोळे दिले, नाक दिले, कान दिले, इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाय वचन सगळं दिलं. जिने हा जीव दिला दान तयाचे करीन मी चिंतन. एवढ्यावर देव थांबला नाही, देवानं आतापर्यंत जिवंत ठेवलं, म्हणजे आपण लय पुण्यवान आहे. हे जरा डोक्यातनं काढा. तुम्हाला वाटलं तुम्ही जन्माला आला म्हणजे तुम्ही लय पुण्यवान आहात? मला जरा क्षमाच करा, पण आधी आपल्या घरातली माणसं सांगतो. ऋषी दादा लय पुण्य आले म्हणून तुम्ही जन्माला आला असं नाही. सुनील महाराज लय पुण्य साठून राहिलं म्हणून तुम्हाला जन्म दिलाय देवानं. संपतजी आणि जरा कान माझ्याकडे उभे करून ऐका बरं चोपदार. काय काय केलं स भल्या माणसा. नाद होऊन जाऊ नका, हुरळून जाऊ नका. लय चांगला लय पुण्यवान. आता ह्या सगळ्याच्या नावाच्या पुढं बारका स्वल्पविराम द्या आणि ह बप सागर महाराज बोराटेचं नाव टाका. त्यो तर निव्वळ पापी, घेतल्याशिवाय जात नाही. ऐकताय, त्यो तर निव्वळ पापी का? अरे बाबा पुण्य असतं तर त्यांची सरली येर झार आणि झाला सुफळ व्यापार. पुण्य असतं तर जन्माला यायचं, पुन्हा मरायचं, पुन्हा जगायचं, पुन्हा मरायचं. ह्यातनं सुटलो असतो आपण. अरे ज्या अर्थी जन्माला यायचंय पुन्हा मरायचंय त्या अर्थी नक्की पाप आडवा आले. ऐकताय, जन्मायने घडे पातकाचे मूळ. हे पापाचं संचित आपल्या पाठीमागं धावलं म्हणून जन्म दिला देवानं. जरा डोक्यातनं काढा, लय पुण्यवान आहे आणि म्हणून आम्ही जन्माला आलो आणि लय चांगलं झालंय, आता पुण्य करायची गरज नाही. अरे बाबा लय पाप झालं होतं. देव म्हणला शेवटची संधी देऊया आणि प्रयत्न तरी करून बघूया. ऑपॉर्च्युनिटी इज द वन टाइम नॉक युअर डोर. हा जन्म म्हणजे दिस इज द लास्ट चान्स. या नंतर पुन्हा संधी नाही. काय सोनं करायचंय ते या जन्मात करावं.
मी सोपं करतो, माणसानं लिहायच्या आधी वाचायला शिकावं, बोलायच्या अगोदर लोकांचं ऐकून घ्यायला शिकावं, खर्च करायच्या अगोदर 2 रुपये कमवायला शिकावं आणि मरायच्या आधी स्वतःसाठी जगायला शिकावं. या नंतर नाही हो, परत किती प्रयत्न करा पुन्हा चान्स देऊ देत नाही आपल्याला. देवानं लिमिटेड पिरियड ऑफर टाकले आपल्याला, बघ जमतंय का तुला. मग काय झालं, लहानपणी जीव म्हटला असा देवा, आताही वाटतंय रे परमार्थ करावं, तुझं नाव घ्यावं, रामकृष्ण हरी म्हणावं, पण असं आहे हम तो बच्चे. आणि एवढ्या लवकर तू परमार्थाला लावतो, आम्हाला आवडत नाही. मग तो जीव मोठा झाला 20 वर्षाचा, तो म्हणे अरे लहानपणी मला वादा केला होता, तू आता विसरला. वादा किया हो जो निभाना पडेगा, बघ जमतंय का, नामस्मरण कर. लहानपणी तुला म्हटलं नाव घे तर तू म्हणाला मैं अभी बच्चा हूं. आता नेमकं कसं आहे ते म्हणलं दिल तो बच्चा आहे. अरे म्हातारा झालास, आता तरी नामस्मरण कर, काय अडचण आहे तुला. तो म्हणे आता थोडं राहिलं आणि थोड्यासाठी नामस्मरण करून कुठं जायचं. काल एका म्हाताऱ्याला म्हणलं आजोबा वय किती. तो म्हणे 73. म्हणलं दात आहे का, मागत्या बगला एक आणि पुढत्या बगला एक राहिला, ती बी आलदा कुलतारलाय. म्हणलं माळ घाला या परमार्थात, काय फरक पडतो. तुला ती बाती होता का, मला जाता कत तले लता आमटी खातो. अरे आता चावत नसल, खातू घोल मारून. आपलं दुर्दैव असं आहे गुरुजी, मी सांगेन सगळ्या. बालवई खेळी रमलो, बालवई खेळी रमलो, तारुण्य नास वृद्धपणी देवा, वृद्धपणी देवाता, वृद्धपणी देवाता. दिसे पैल तीर चंद्रभाव पांडुरंगा, चंद्रभाव पांडुरंगा. मन करा थोर, मन करा थोर, कैवल्याच्या चांदण्याला, कैवल्याच्या चांदण्याला. जन्म मरण नको आता, जन्म मरण नको आता, नको येणार, नको आई चालता, व्यर्थ बडी मार. चंद्रभाव पांडुरंगा, चंद्रभाव पांडुरंगा. मन करा थोर, मन करा थोर, कैवल्याच्या चांदण्याला. प्रमाद राहू नका, संपत आले. महाराज देवाच्या पुढे गेले. चरा चरा पारण्या हो झाला उशीर, चरा चरा पारण्या हो झाला उशीर. पांडुरंग 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 राजा
अरे जन्माला आलो म्हणजे काय पुण्यवान आहे आपण. देवानं शेवटची संधी दिली, शेवटची पाळी. एक मनुष्य देव. देव म्हणे पाहून बघू आपण. लोक देवाला मानायला तयार नाही. तू एवढा मोठा देव, सगळं जग त्याच्या ताब्यात, वृक्षाची पान, हालेजाची सत्ता. शेवटी देव गायला आला. देव म्हणे ये हमारे बस की बात नाही. जेव्हा देवाला ते रेटत नाही ना, देवाला जेव्हा सगळा लोड खेचत नाही ना, तेव्हा देव दोघाला जवळ करतो. तो म्हणतो एकट्यानं होणार नाही, मग एकनाथाची मदत घ्यावी लागेल. अजून दादाच्या नंतर ताईची मदत घ्यावी लागेल. हे मी देवाचं सांगतो, ऐकताय ना. देव म्हणे एकट्यानं होणार नाहीये. तुकोबरायांना, नाथ महाराजांना, संत शिरोमणी सावता महाराजाला, सद्गुरु संत बाळूमामांना कदाचित देव म्हणला असल ये हमारे बस की बात नाही है. जरा तुम्ही सांगून पाहता का. तुकाराम महाराज म्हणले देवा तू का म्हणे मेलो सांगता सांगता. अरे हे का ऐकणार आहेत. अरे देवळात गेले तर चांगला बल काढून नेतात, गेले तिथं नेऊन लावतात, रस्त्यावर खडी टाकली तर पोत्यात भरतात, आपल्या अंगणात नेऊन वतात, शेजाऱ्याचा ऊस तुटायला लागला की आपल्या वरात पाणी नेऊन टाकतात, ह्याच्याकडनं घेतात त्याच्याकडनं घेतात आणि मतदाना दिवशी निघून जातात. हे काय सरळ आहेत का. कीर्तनाला येतात, रिकाम्या पायाने येऊन जातात आणि दुसऱ्याच्या नैवेद्य घेऊन जातात. हे काय सरळ आहेत का. अरे पहिल्या पंक्तीला बसतात, जेवतात तर वाढूच लागत नाही. शास्त्र असं आहे, जी बिगर लग्नाची पोरं कीर्तन झाल्यावर जेवायला वाढू लागत नाही, त्यांची लग्न लवकर होत नाही. आज वाढतील, आज वाढणारच आहे. अरे देवा हे चांगल्याला जुमानत नाहीत रे, आमचं काय ऐकायचे. देव म्हणे बघ साधूला जन्माला आणि साधूला अवताराला घालणं म्हणजे तो माझाच अवतार असतो. बघा तुम्हाला खेचता का. साधूने सांगितलं महाराज आम्ही थकलो, हे कलियुग आहे, ही माणसं वार बदलला तर देव बदलणारे अवलाद आहेत. अहो सोमवार आला तर महादेवाला किंमत आहे, गुरुवार आला तर दत्तोबा श्रीमंत होतो, रविवार पुरता खंडोबा आहे आणि शनिवार पुरता मारुती अण्णा आहे. इथं महिना बदलला तरी लोकांची श्रद्धा बदलत राहते. 12 महिने 24 तास फक्त बोराटे महाराजाचं आवडेल हे तुम्हाला कुणी सांगितलं. फक्त बोराटे महाराज नाही म्हणू द्या, दुसरा ऑप्शन तयार राहतो. संपत महाराजच आयुष्यभर आवडत राहतील समाजाला, हे त्यांनी डोक्यात घेऊ नये. ऋषी महाराजच आवडत राहतील ह्या लोकांना, त्यांनी डोक्यात घेऊ नये. अरे जी बायको म्हणते ना आपल्याला महाराज किती सुंदर दिसताय तुम्ही, तुमच्या डोळ्यामध्ये चंद्र दिसतो, तुमच्या डोळ्यामध्ये चांदण्या दिसतात, तुमच्या डोळ्यामध्ये समुद्र दिसतो, तीच बाई 5 वर्ष लग्नाला झाल्यावर म्हणते महाराज आता तुमच्या डोळ्यात फक्त चिपाड दिसतात, बाकी काही दिसत नाही. अरे लक्ष्मीच्या पावलांना नांदायला आलेली बाई जर बदलत असेल तर तुम्ही समाजाचं काय घेऊन बसला. चैत्रामध्ये राम धरतात लोक, श्रावणात कृष्ण धरायची काय गरज आहे. धरला मग परत भाद्रपद महिन्यात टुकुमुकू बघतोय चांगला वाला बोलवायची काय गरज आहे. बरं आलं तर सुखाने येऊ द्यावा त्याला. तिसऱ्या दिवशी बाया दोघीला बोलवून घेतात, कुणाला गौराईला. बरं आणतात ते आणतात, त्यांना आणायलाही दम नाही घालवायलाही दम नाही. पहिल्या दिवशी तर म्हणे भाजी भाकरी लागते का, चांगलं घातल्यानंतर तिच्या पोटात दुखल. बरं गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी. बरं गेला गणपती बिचारा टाटा बाय बाय करून पोरं रडली घरातली, मग अश्विन महिन्यात परत देवीला बांधून ठेवायची काय गरज आहे. बरं बांधली तिला, मग मार्गशीर्ष महिन्यात पुन्हा तिला चौरंग, त्याच्यावरती कलश, त्याच्यावरती नारळ, त्याच्या पाठीमागं महालक्ष्मीचा फोटो आणि समोर आपल्याला बसायला पाठ, म्हातारीला तोंडात शिव्या आणि कथेचं पुस्तक उघडलेलं पुढं. सासू म्हणते सुनबाई छान गिळा. मग पोरीला हाक मारते, दिदे काय ग आई. म्हातारीच्या नरड्यात वत नेऊन चहा का, मला लक्ष्मीची कथा वाचायची. आटपाट नगर होतं, तिथे एक राजा होता. राजाचं नाव होतं भद्रेश्वर, राणीचं नाव होतं सुरचंद्रिका. या दोघांना एक मुलगी होती, तिचं नाव होतं शांबाला. सुरचंद्रिका दिसायला खूप सुंदर होती पण थोरा मोठ्यांना उलट बोलत होती. एके दिवशी देवीला वाटलं राणीला मागच्या जन्माची आठवण देऊन पाहावी. फाटकं लोड घातलं, काठी घेतली टेकायला, काठी टेकत ठाणगेवाडीमध्ये आली. दासीने पाहिलं, दासीने कोण ग तू थेरडे इथं कशाला आली. राणी साहेबांना पाहिलं तर मला चोरड दिल त्या, तुझी राणी मागच्या जन्मी दासी होती, 18 विश्वधारी गांजली होती. एके दिवशी शेतामध्ये गेल्यानंतर काही सुवासिनी तिथे व्रत करत होत्या. तिथल्या सुवासिनीने तिने विचारलं, तुम्ही जे व्रत करताय ते तुम्ही मला सांगाल का. उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा. काय म्हणला ना ऐकताय, हे कलियुग आहे. तुकोबानी अहवाल सादर केला देवाकडं. गेले विसरोनी खऱ्या देवा, गेले विसरोनी खऱ्या देवा, गेले विसरोनी खऱ्या
साधू का तसा अवताराला येतो. अहितापासून काढीती हित देऊनी वाढविती नाही श्रुती पुरवती माऊली रया. उजळा वया आलो वाटा खरा कोटा निवाडा. तुमचा माझा उद्धार व्हावा याकरता तर उद्धाराया जन जड जीव या सगळ्याचा उद्धार व्हावा. वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुणाचार नाम विठोबाचे. नाही तर तुमचं आमचं जगणं म्हणजे जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. तुमचं आमचं जन्माला येणं म्हणजे केले कर्म झाले त्याची भोग आले उपजले मेले ऐसे किती. पण साधूच्या बाबतीत मात्र तसं नाही. तुमचं माझं कल्याण व्हावं आणि तुमच्या माझ्यावर कृपा व्हावी म्हणून साधू अवताराला आले. महाराज मग भगवंताची कृपा बरोबर, संत कृपा तीही महत्वाची, श्री गुरु कृपा अति महत्वाची, मायबापाची कृपा अति महत्वाची आणि अंतकरण कृपा ती सगळ्यात जास्त महत्वाची. तू का म्हणे चित्त करारे निर्मळ येऊन गोपाळ राहे तेथे. हे आम्हाला का सांगता? असं आहे, संताच्या कृपेकडे जाण्याकरता दोन कृपा प्राप्त करून घ्याव्या लागतात. पहिली कृपा आहे श्री गुरु कृपा आणि दुसरी कृपा आहे अंतकरण कृपा. असं आहे, अंतकरण कृपा झाल्याशिवाय श्री गुरु कृपा होत नाही आणि श्री गुरु कृपा झाल्याशिवाय अंतकरण निर्मळ होत नाही. कृपा कटाक्ष न्याहाळिले आपुल्या पदी बैसविले. अरे बाबा, इकडं तिकडं हृदयामध्ये प्रवेश करण्याचं सामर्थ्य कुणात असेल तर ते गुरुमध्ये. आपण नेहमी एक प्रमाण उच्चारतो, श्री गुरु सारिका मसता पाठी राखा. माझ्याकडे बघा, इतराचा लेखा राजयाची कांता. दर महिन्याला कीर्तन होतं म्हणजे तोंडपाठ झालं पाहिजे तुमचं. राजयाची कांता मनाची आजोगे सिद्धी पावे. ज्ञानोबरांचे उवे माऊली सांगते, गुरुतेथ ज्ञान ज्ञानात्मदर्शन. याचा अर्थ असा आहे, श्री गुरु कृपा अत्यंत महत्वाची आहे. देवाला सुद्धा गुरु कृपा प्राप्त करून घ्यावी लागली तेव्हा देवाच्या अवताराला पूर्णत्व बहाल झालं. देवानं सुद्धा गुरु केलाय. बसलेले जरा कुणाला तरी गुरु माना, लय गुरु करू नका. आपल्याला कुणाला चालत नाही, असं कसं चालत नाही? अरे देवानं सुद्धा गुरु केला. महादेव आणि विष्णू दोघ जण एकत्र आले, बसले होते गप्पा मारत. दोघांची चर्चा झाली होती, यंदाच्या अमावस्येला नेमकं काय करायचं, मठ्ठा करायचा का बासुंदी ठेवायची. महादेव म्हणे तुला काय आवडतं? विष्णू म्हणले मला सगळंच आवडतं. महादेव म्हणले मला लय असलं आवडत नाही, मला थंड आवडत नाही, लय गोड आवडत नाही, मला तिखट आवडत नाही. मी मुळात ना ऐश्वर्यात राहणारा माणूसच नाही. मला असलं शिपे आमटी वैराग्य पूर्ण ना, मिरचा ठेचा असं लागतं ते मला, सगळं तिखट वगैरे. महादेवाला सांगितलं विष्णूने, हे बघा हे बरं नाही, काही दिवस जर तुम्ही सारखं तिखट खात राहाल ना तर बहुतेक तुमची तब्येत ढासळ. म्हणजे मुद्द्याचं बोला. मुद्द्याचं असं आहे, ते काल बोराटे महाराजाचं कीर्तन ऐकलं कुठं, त्याने त्याच्या इंस्टाग्रामला स्टोरी ठेवली होती ना येळपणे, आणि त्या ठाणगेवाडीची पत्रिका बघून कीर्तनाला गेलो होतो. त्यानं सांगितलं की गुरुकृपा अत्यंत महत्वाची असते. बर 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 सगळे ऐकत. अरे ते ऋषी महाराज पक्वाजाला होते. महादेवा तुम्ही त्यांना ओळखता? विष्णू म्हणले महादेव म्हणले ओळखतो. विष्णूजी तुम्ही नाही ओळखत. म्हणणं काय? काय नाही, एकदा सेल्फी काढावं म्हणतो त्यांच्या बरोबर. असं ते विष्णूचं चाललंय, एवढे मोठे झाले तुम्ही. मग ते विष्णू महादेव यांच्या गप्पा चालल्या होत्या आणि मग लक्ष्मीने हाक मारली, उरका झाला असलं तर पुढे सरा. बरोबर हरकत नाही. वेशीवर लय गर्दी झाली, जरा पुढे सरून बसा. हे त्यांचं चाललंय, तुम्ही ताण घेऊ नका, तुम्ही माझ्याकडे बघा. म्हणणं काय नाही, गुरु करायचं. महादेव म्हणले असं करू, लोकाला पाटील करण्यात सध्या मजा नाही. लोकाला पाटील करायचं नाही, आपल्या सध्या ना जोड्याला लय किंमत आहे. गायक लोक सुद्धा जोड्याला फिरतात. जोड्याला लय किंमत आहे. आपण ना लोकांकडे जायलाच नको. आपण असं करू, आपण जोडीनं राहू. म्हणजे मी तुम्हाला गुरु म्हणतो, तुम्ही मला गुरु म्हणा. असं कुठं असतंय का? अरे एकानं शिष्य व्हावं लागल, एकाला गुरु व्हावं लागल. विष्णू म्हणले माझ्याकडे आयडिया आहे. महादेव म्हणले आयडिया असू द्या, एअरटेल जिओ वोडाफोन टाटा इंडिकॉम BSNL काही सांगा, पण सांगा. महादेवाला विष्णू म्हणतात आधी मी गुरु होतो, तुम्ही शिष्य व्हा. परत तुम्ही गुरु व्हा, मी शिष्य होतो. परत मी गुरु होतो, तुम्ही शिष्य व्हा. परत तुम्ही गुरु व्हा, मी शिष्य होतो. परत मी गुरु होतो, तुम्ही शिष्य व्हा. चालेल म्हणे चालेल. कसं काय? ऐका, आदिनाथ गुरु सगळं सिद्धांचा. आदिनाथ म्हणजे कोण? महादेव. संप्रदाय सुरुवात झाली महादेवापासून. महादेव गुरु झाले. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्र म्हणजे विष्णू. महादेव झाले गुरु, विष्णू झाले शिष्य. परत मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला. मच्छिंद्र झाले गुरु म्हणजे विष्णू झाले गुरु आणि गोरक्ष झाले महादेव म्हणजे झाले शिष्य. गोरक्ष वळाला गहिनी प्रती. गोरक्ष म्हणजे महादेव झाले गुरु आणि गहिनीनाथ म्हणजे विष्णू. गहिनी प्रसादी निवृत्ती दातार. विष्णू झाले गुरु आणि निवृत्तीनाथ म्हणजे महादेव आहेत, सदाशिवाचा अवतार.
स्वामी निवृत्ती दातार, परत निवृत्तीनाथ झाले गुरु आणि महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानदेवा सार चोजविले देवानं गुरु शिष्य परंपरा मान्य केली. आपण का करू नये? ही गुरु कृपा. पहिली कृपा कोणती असेल ना तर ती गुरु कृपा आहे. दुसरी कृपा ती भगवंत कृपा. काय आहे? कलियुगातल्या माणसाला 3 दोष जडलेत. किती दोष? 3 दोष. जरा माझ्याकडे बघा. पहिला दोष आहे कलियुगातल्या माणसाचा अल्पभाव, अल्पमती, अल्पायुष्य. हे 3 दोष. त्यातला पहिला दोष अल्पभाव. नाटातला अभंग आहे हा. अल्पभाव अल्पमती अल्पायुष्य नाही हाती अपराधाची होईल मूर्ती अहो वेदमूर्ती परियसा. ऐका बरं अभंगाच्या भूमिकेत आहोत आपण. अल्पभाव पहिला भाव आहे तो अल्पभाव. फिलिंगलेस झाली हो माणसं. समाज हा उपेक्षित झाला. कुणी कुणाकडे लक्ष देईना. ह्याचं त्याच्याशी भांडण, त्याचं ह्याच्याशी भांडण. साधं किरकोळ कारणावरून गाडीला कट मारला तरी लोक त्याला कट करण्यापर्यंत जातात. फिलिंगलेस झाला समाज. इथं क्षमा मागून बोलतो. मामांच्या दरबारात आहे. मला मामांविषयी भरपूर बोलायचं. इथं या कलियुगात 47 वर्षाची बाई 52 वर्षाच्या नवऱ्याची सुपारी देते. 3.5-4 वर्षाच्या पोरीला शाळेत नेताना तो शिपाई तिच्यावर अत्याचार करतो. दररोज पूजेला यावं, कुलकर्ण्याच्या घरात जन्माला यावं आणि देवाची पूजा करावी. 6 वर्षाचं छोटं बाळ व्हावं आणि नसरापूरला 6 वर्षाच्या लेकरावर अन्याय व्हावा, अत्याचार व्हावा. हे कलियुग आहे. फिलिंगलेस झाली माणसं. कुणाला कुणाचं पडलंय महाराज. इथं सख्या भावानं पैसे उसने मागितले तर माणसं मेहण्याला फोन लावतात. दाजी तुम्ही पुढे होत असला तर पैसे देतो, नाही तर रुपया देत नाही. एक काळ असा होता. लोकांच्या दुःखानं माणसं दुःखी होत होती. माडगुळकरांची एक कविता आहे. ते म्हणाले माणसात माणूस राहिला नाही. क्षमा मागून बोलतो आता. दगडाला बुक्का लावला तर दगडाचा विठोबा होतो. दगडाला सिंदूर लावला तर दगडाचा मारुती होतो. दगडाला गुलाल लावला तर दगडाचा मसोबा होतो. माणसाला कोणता गंध लावल्यावर माणसाचा माणूस होतो. कोलाहलात साऱ्या कोलाहलात साऱ्या माणूस शोध तुम्ही. गर्दीत माणसाच्या माणूस शोध तुम्ही. कल्लोळ वासनाचा हैदोस भावनाचा जळत्या चितेवरती माणूस शोध तुम्ही. गर्दीत माणसाच्या माणूस शोधतो. हे धर्म मंदिर सारे ढुंडून मी आलो. रित्या गाभाऱ्यात देव शोधतो. गर्दीत माणसाच्या माणूस शोधतो. अरे आपल्या घरातली पोरगी गावाची पोरगी होती. आपली पोरगी शाळेत निघाली तर लोक म्हणायची माझी लेक आहे. अरे आपल्या पोरीचा पहिला नंबर आला तर गाव पेढे वाटत होतं. आपल्या पोरीचं लग्न जमलं, नांदायला निघाली पोर तर अख्खं गाव रडत होतं. सध्या आपली घरातनं बाहेर पडलेली पोर माघारी येईपर्यंत सुरक्षित नाहीत. अरे सध्या शेजाऱ्यापासून आपल्या पोरीला धोका आहे. एक काळ असा होता लोकांच्या घरातलं टोपलं खाली घ्यायचो, शिंक्यावरचं टोपलं घेऊन पोटभर जेवायचो. आजच्या तारखेला 2026 सालात आहे का आपल्या हिंमत की लोकांच्या घरात जावं आणि त्यांच्या घरातली भाकरी आपण खावी. एक काळ असा होता दरवाजात चांदणं पडल्यानंतर अंगणामध्ये तुळशीच्या कट्ट्याच्या समोर नातू नात म्हातार म्हातारी मुलगा मुलगी आणि मध्ये कढई ठेवायचे, बाजूला टोपलं ठेवायचे, गोल करून बसायचे. दुडू पावलानं नातू यायचा, आजीच्या तोंडामध्ये घास घालायचा. दुडू पावलानं नात यायची, आजोबा मी तुमचे आहे ना म्हणायची. आणि हे सगळं चित्र माय लेकर पाहायची आणि हे सगळं पाहून तिच्या डोळ्यात पाणी यायचं. माझा सोन्याचा संसार आहे म्हणायचे. आता जिचा स्वयंपाक लवकर होतो ना तिचा नवरा लवकर जेवतो. हे कलियुग आहे. फिलिंगलेस झाली माणसं. रस्त्याच्या कडेला ऍक्सिडेंट झाला तर माणसं थांबतात का बाजू देऊन जातात? बाजू देऊन जातात. कुणाला कोणाचं पडलंय?
संत को कोई ना माने औरत को बहुमान कितना बदल गया इंसान काय समाज झाला. उदाहरण देतो. ह्या रोडनं ना एक ट्रक निघाला होता 16-12 तांदळाच्या गोण्यानं भरलेला. दावड इल्ल झालं. एक पोत धप दिशी खाली पडलं. कोपऱ्यात उसवलं म्हणजे फुटलं. तिथं चिमण्या आल्या 4-2 चिवताय दार उघडवाल्या. त्यांनी खाल्लं ओंजळभर खाल्लं. अध्यक्ष उडून गेले. अशी पाकरी येते निघून जाते. मग तिथे शिळी आली. शिळी माहिती आहे तुरु तुरु धावते तिथे. तिने एक ओंजळभर खाल्लं निघून गेली. मग तिथं म्हैस आली बफेलो. त्या म्हशीनेही 2-4 किलो हाणलं निघून गेली. मग तिथं ठाणगेवाडीतला माणूस आला. कितना बदल गया इंसान. हे झाले फिलिंगलेस. दुसरा एक रोग तुमच्या माझ्या मागे लागला. अल्पमती. काय झालंय कोणास ठाऊक. पण लोकाला बुद्धिवान व्हायच्या ऐवजी लोक कमी बुद्धीचे व्हायला लागले. कुठं भजावं कुणाच्या पाया पडावं हे लोकाला कळे ना. 450 वर्षापूर्वी तुकाराम महाराजांनी सांगितलं होतं 900 कन्या पुत्र होती आणि तरी का करणे लागे पती. मग 1 लाख रुपये देऊन चिचुका घ्यायची गरज काय होती हो. तीर्थे झोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. हे जर एवढ्या वर्षापूर्वी महाराजांना सांगितलं मग 9 लाखाचा मत प्यायची काय गरज आहे. पण दोषच आहे अल्पमती. एक काळ असा होता. प्रश्न टांगले आभाळा उत्तर मातीवर. एका कवीनं कविता केली फार गोड आहे. मराठवाड्यातला विदर्भातला छोटासा पोरगा आईला म्हणतो आई अगं 11 टन शेतकऱ्याला कांदा विकावा लागतो आणि वरनं आडत्याला स्वतःच्या खिशातला रुपया द्यावा लागतो. आई नाही करायची शेती. अगं काय काळ होता. शेतकऱ्याला इज्जत होती. शेतकऱ्याला आनंद होता. कष्टकऱ्याचं कौतुक केलं जायचं. अगं शेतकऱ्याच्या पोराला पुरी देत नाहीत आई. आता नाही करणार मी शेती वगैरे. नाही मला करायची शेती. आई म्हणाली ए पोरा अरे लय चांगलं झालंय सध्या. सगळ्याला दिवस चांगले आलेत. आई मला विश्वास नाही. माय म्हणाली बाळा एक काळ असा होता 2-2 तास बँकेत उभा राहावं लागायचं. अरे काहीतरी आता फोन पे गुगल पे आलं. एका मिनिटात ट्रान्झॅक्शन होते. किती चांगलं झालंय. पोरग नकारार्थी मान हलवते. 7 वर्षाचं लेकरू म्हणते आई नाही चांगलं झालं वाटोळ झाले म्हणे आपल्या. कशावरून म्हणतो. अरे बाळा एक काळ असा होता 2-2 दिवस लागायचे एखाद्या गावाला जायला. लेका आता तासाचा प्रवास मिनिटावर आला आणि तू म्हणतो वाटोळ झालं. आई नाही ग सुधारला महाराष्ट्र. कशावरून म्हणतो बाळा. ते लेकरू उत्तर देते आई ज्या दिवशी महाराष्ट्रातले वृद्धाश्रम कायमचे बंद होतील ना त्या दिवशी महाराष्ट्र सुधारेल. आई ज्या दिवशी नाचणाऱ्या पाटलिनीपेक्षा भारताच्या राष्ट्रपती होणाऱ्या प्रतिभाताई पाटलांचं महत्व पुरींना पोरांना कळेल त्या दिवशी आपला महाराष्ट्र सुधारेल. आणि ज्या दिवशी खाकी वर्दीतला पोलीस पांढऱ्या कपड्यातल्या पुढाऱ्याला सलाम ठोकायचा बंद करेल त्या दिवशी आपला महाराष्ट्र सुधारेल. मला क्षमा करा माझा जरा स्पष्ट बोलण्याबद्दल. पण मी सांगेल एखाद्या व्यक्तीला किती लोक ओळखतात याच्यापेक्षा एखाद्या व्यक्तीला लोक का ओळखतात याच्यावरून त्या व्यक्तीचं मोठेपण ठरतं. नाही तर उंच इमारतीवर कावळा बसला म्हणून तो राजहंस कधी होत नाही. माणूस मोठा होतो त्याच्या कर्तृत्वानं. मनुष्य मोठा होतो त्याच्याजवळ असणाऱ्या चांगल्या विचारानं. माणूस मोठा होतो त्याच्याजवळ असणाऱ्या नीतीमुळे. आणि सध्या हे चुकते. आपण भावनाहीन झालो. अल्पभाव अल्पमती. प्रश्न टांगले आभाळाला उत्तर मातीवर. सध्या युरोपमध्ये काय चाललंय नेपाळमध्ये काय चाललंय आपल्याला कळतं. पण आपल्यात काय चाललंय माहित नाही. पहिला पाऊस पहिली धारा मन मन फुलवित होते. पहिला पाऊस पहिली धारा मन मन फुलवित होते. कुणी सांडली उगाच कारे अत्तर मातीवरती. प्रश्न आबाळाला उत्तर मातीवर. आईनं दप्तर आणलं पोराच्या पाठीवर दिलं. धर शाळेत जा. पोरग म्हणलं शिकत नसतो. आई का रे. मोठा दादा शिकला घरात बसला आता. मोठा दादा शिकला घरात बसला आता.
उगाच देते आई माझ्या दप्तर पाठीवर नाही जाणार का? समाज फिलिंगलेस झाला, समाज अल्पभाव अल्पमती झाला. काय दुर्दैव, बुद्धिवान व्हायच्या ऐवजी लोक बुद्धिहीन झाले. एक उदाहरण तो माझ्याकडे बघा. एका कंपनीमध्ये इंटरव्ह्यू सुरू होता. कॅन्डिडेट गेला साहेबासमोर, साहेब आत येऊ का? आत या. साहेब विचारा काय विचारायचं. मी 3च प्रश्न विचारणार आहे. 3 प्रश्नांची योग्य उत्तर दिलीत ना तर तुम्हाला कामावर रुजू करण्यात येईल. हरकत नाही, विचारा. पहिला प्रश्न कोणता? गुरुत्वाकर्षणाचा शोध कुणी लावला? म्हणे न्यूटन. बरोबर. तुमच्यासाठी दुसरा प्रश्न, भारताला स्वातंत्र्य कधी मिळालं? म्हणे 15 ऑगस्ट 1947 ला मिळालं, पण प्रयत्न 1870 पासून चालले होते. म्हणजे प्रयत्न 1847 पासून 70 पासून चालले होते, पण यश 1947 ला मिळालं. बरोबर. आता तिसरा प्रश्न, मंगळ ग्रहावर पाणी आहे का? म्हणजे शास्त्रज्ञ संशोधन करतायत पण अजून सिद्ध नाही झालं. बरोबर. जा बाहेर, आम्ही तुम्हाला बोलवू. फोन केल्यावर या. ते बाहेर आलं, दुसऱ्या नंबरला थांबलो होतो. ते म्हणलं काय रे, लय अवघड विचारतात का? म्हणे नाही नाही, 3 प्रश्न आहेत, मी सांगतो की कोणकोणते विचारतात आणि तेच उत्तर द्यायचे. तू आता नक्कल करायला पण अक्कल पाहिजे ना. म्हणे काय काय विचारतात? म्हणे काय नाही, पहिला प्रश्न विचारतात गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला, दुसरा प्रश्न विचारतात भारताला स्वातंत्र्य कधी मिळालं, आणि तिसरा प्रश्न विचारतात मंगळावर पाणी आहे का. सोपं आहे, जा. बेस्ट लक. गेला आत. साहेब म्हणे या. आलं. नाव काय? म्हणे न्यूटन. न्यूटन भारत ते काही उगा आपलं न्यूटन म्हणता. हा बरं असू द्या. 12वी किती साली झाली? प्रयत्न 1870 पासून चालले होते, पण यश 1947 ला मिळालं. साहेब वैतागले. भावला बिवटाय का तुम्ही? म्हणजे शास्त्रज्ञ संशोधन करतायत बरं का, पण अजून सिद्ध व्हायचं बाकी राहील. अल्पमती. तिसरा दोष असा आहे, अल्प आयुष्य, नाही हाती. हे 3 दोष आपल्या पाठीमागे लागले. आता उरलंच नाही, जायचं कोणाकडे? देवांत दरवाजे बंद केले. आता साधूच्या कृपेशिवाय आपल्याला पर्याय नाही. पण साधूची कृपा होण्याकरता सुद्धा देवाची कृपा असावी लागते. ऐकताय ना? एक देवाची कृपा, एक साधूची कृपा. कोण पुण्यांचा होईन सेवा, जी दंदवादिक दुराविले ऐसेवर मेमज दावी नारायणा. ही देवाची कृपा. देवाची कृपा असायलाच पाहिजे. तू विटेवरी सकये बाई
प्रभू करी कृपा. गुरु कृपा कळाली, अंतकरण कृपा कळाली, संत कृपेचा विषय आहे म्हणून या 3 कृपा सांगितल्या. आता चौथी एक कृपा आहे आपल्या पाठीमागे, ती म्हणजे साधूची कृपा. याला संत कृपा म्हणावं. संप्रदायावरच संताची कृपा आहे. संत कृपा झाली, इमारत फळाली. जरा पुढचं ऐका ना. होता कृपा तुमची, पशु फुले वेद, एवढी कृपा आहे. काशीचे विश्वस्त देशस्थ ब्राह्मण, त्यांना त्या काळात गोसावे म्हटलं जायचं. काशी सोडली, काशी पर्यंत कीर्ती आली होती. आदमापूर हेच आहे का? हेच आहे. इथं सद्गुरु संत बाळूमामा कुठं राहतात? संत बाळूमामा आता नसतील घराकडं. असं आहे, जनीवनी अवघा देव असं सूत्र आहे त्या साधूच. हाक मारली तर पांडुरंग येतो आणि आवाज दिला तर तुकोबा ज्ञानोबा धावून येतात. म्हणजे कैलासातला महादेवही तिथं येतो जी. आणि क्षीरसागरातला न आवडणारा महाविष्णू यांच्या जवळ राहतो. म्हणजे अवदेव त्यांच्या जवळ आहे असं. हा ना. कशावर? परवा पंगत द्यायची होती. बर. आणि पंक्तीला थोडं धन कमी पडालं. मग काय केलं? अहो, भगवान गोपाल कृष्णानं ज्या पद्धतीनं गोवर्धन वरती धरायला करंगळी लावली आणि गोपाळांनी काठ्या लावल्या, तसं आमच्या सद्गुरू बाळूमामांनी हातातली काठी आपटली. मग सोन्याच्या राशी तयार झाल्या. एवढे मोठे आहेत संत. अहो, एवढे मोठे आहेत. बरं बरं बरं, त्यांचं वर्णन झालं. आता तर तुम्ही आमची उत्सुकता शिगेला पोहोचवली. कधी एकदा भेटतो, कधी एकदा भेटतो. थोडं ऐकून जा. काय झालं? आलाय काशीवरून म्हणून सांगतो. सांगा सांगा. महिमा लय मोठा आहे. असं त्यांच्या आशीर्वादानं कन्या पुत्र आणि भक्ती मार्गामध्ये येणारा पुत्र व्हावा ऐसा गुंडा, त्याचा तीही लोकी झेंडा, असा सुपुत्र जन्माला येतो. अरे वा, मग तर चांगली गोष्ट आहे. त्यांनी आशीर्वाद दिला ना, कन्या होशील. कन्या होतात म्हणजे मुलगी होते. हा, मग म्हणजे वंश पुढे चालत राहत होतं. अगदी बरोबर. त्यासाठी काय करावं लागतं? त्यांच्या सेवेत जावं लागतं. म्हणजे त्यांच्या दरबारात जायचं, मामांना जे आवडतंय ते करायचं. आम्ही एवढ्या लांबून आलो, तुम्ही आम्हाला कामं लावता? कामं लावत नाही. पुढचं आहे का? काय? चंदूलाल शेटजीच्या घरी होते मामा. बर. चंदूलाल शेटजींच्या घरात दररोजचं एक पात्र आणि त्याच थाळीत जेवायचे. माणसाच्या जातीला स्वार्थच हो. स्वार्थ असणारच. माणसाच्या जन्माला आला म्हटल्यावर. अहो, पण मग मामांकडून स्वार्थ? हा ना. त्याच थाळीत का खातात म्हणून म्हातारीनं लक्ष ठेवलं आणि जैन वस्तीचं दर्शन, जैन बस्तीचं दर्शन त्या म्हातारीला ताटामध्ये झालं. मग काय झालं? म्हातारीनं ताट दडवलं. मग मामांना राग आला. मग मामा घरात बाहेर पडले. मग स्वतःच्या बहिणीकडे गेले, गंगूबाईकडं. बर. तिथं राहिले. मग तिथं सगळे त्यांना मामा म्हणत होते. मग म्हणून त्यांना मामा म्हणतात. अहो, कळालं. पण याच्या पुढचं आहे का? काय? आईला काय म्हणतात तुमच्या काशीला? म्हणे मा. मग आमच्या मामांना मामा म्हणतात का? तुमची आई फक्त जन्म दिल्यानंतर सांभाळते आणि आमचे मामा माणसाला, जनावराला आणि पशु पक्ष्यांना सगळ्याला एकटेच सांभाळतात म्हणून मामा. बर बर बर. तुम्ही तो लय सांगायला लागले. मग कुठून आले? म्हणे महादेवाकडून आले. मग पुढचं आहे का? आम्हाला एकतर सद्गुरू संत बाळूमामांना काही मागावं लागत नाही आणि सद्गुरू संत बाळूमामा आम्हाला काही कमी पडू देत नाही. वा वा म्हणे. मग तर आता आमची उत्सुकता शिगेला पोहोचली. जरा पुढचं आहे का? आता किती सांगता मामांना? मामांचं अहो भरपूर आहे. रात्रभर सांगितलं तरी कमी पडेल एवढं आहे. बरं बरं बरं. मग शेवटचं आहे का? म्हणे ऐकतो. भाकड म्हैस होती. मग मामांची कृपा दृष्टी पडली तर गरिबी हटली. मग तर आम्हाला भेटायलाच पाहिजे. जावा. कुठं मंदिर आहे मामांचं? मामांचं मंदिर? अहो, मामा आता शेतात असतील. कुठं? माळ रानावर. म्हणजे तपाला गेलेत का? तपच आहे त्यांचं. मग आता त्यांचं तप भंग होईल. आम्हाला तिथं तपाला गेल्याच्या नंतर ना त्यांनी डोळे लावलेले असतील, पद्मासनात बसले असतील, नामस्मरण करत असतील. मग तिथं गेल्याच्या नंतर ना त्यांचं ते तुम्ही काळजी करू नका. ते अंतर्यामी आहेत. न सांगता तुम्हा कळू येते अंतर. असं आहे, कोपऱ्यात बसलेल्या माणसाला जरी मामा दिसत नसले तरी मामाला बरोबर दिसतं कोण कुठं बसले आणि कोणाच्या मनात काय काय चाललं.
कोणीच बघत नसतं तिथं मामा एकटक पाहत राहतात. हरकत नाही. बर मग ऐका काय, जा तुम्ही पटकन. निघालो. मग हे शोधायला निघाले. सद्गुरू संत बाळूमामा दिसतायत का? ते आताच गेले बघा, त्या वाटेनं गेले. निघाले. आता दिसलं का? आता हे बघा, डावीकडून उजवीकडे, उजवीकडून डावीकडे थकले. मग ऊन तावत होतं. उन्हाच्या रकात दुपारी सूर्य मी म्हणत होता. तापमान सध्या आहे 42°C, त्याच्यापेक्षा जास्त पारा. तिथं जाऊन पाहिलं तर समोर मेंढ्या आंब्याच्या झाडाखाली विसावलेल्या, आणि सद्गुरू संत बाळूमामा एका मेंढीला जवळ घेऊन तिच्या डोक्यावरनं हात फिरवत होते. एका बाजूला एक कोकरू खांद्यावर, एक कोकरू मांडीवर, मस्तपैकी गुलाबी रंगाचा फेटा, खांद्यावर घोंगडं, हातामध्ये सोन्याची घुंगरं असणारी काठी. ते सगळं पाहिलं. संत बाळूमामांना भेटायचं होतं. जय बाळूमामा. हा, जय बाळूमामा. संत बाळूमामांना भेटायचं होतं. मग भेटा की र. हा, नाही त्यांना पाहायचं होतं. मग बघा की डोळं बांधलं का तुमचं? नाही, संत बाळूमामांना भेटायला आलो, त्यांच्या पाया पडायचं. अरे मग पडा. तुम्ही, मीच बाळूमामा आहे. पण आम्हाला तर सांगितलं तुम्ही म्हणजे महादेवाचे अवतार. होय, तुम्ही त्या विष्णूचे अवतार. हा, तुम्ही त्रिभुवनाचं रक्षण करता. हो, तुम्ही रंजल्या गांजल्यांच्या पाठीमागे उभा राहता. बरोबर. मग तुम्ही मेंढ्या राखता. मग आता काय सोडून देऊ का वाऱ्यावर? तुम्ही आणि संत. आम्हाला तर वाटलं तुम्ही कुठल्या तरी एखाद्या गुहेत बसला असाल. मोठ्याल्या माळा, काय कायला लय नाद असतो. मनगटवानी माळा घालतात. हो, गळ्यातनं माळ काढावे, म्हशीला हाणं तर रेडकू मरल. मामा म्हणाले तुम्ही तुकोबऱ्यांना ओळखता का? हो. मग त्यांचं प्रमाण आहे. टिळा टोपी माळा, देवाचे गबाळ, वाघे ओंगळ, पोटासाठी. लय नादाला लागू नका माळकऱ्यांच्या. मन निर्मळ पाहिजे. मन. माळकऱ्याच्या का नादाला लागायचं नाही. थोडं थांबा. 5 वर्ष. 5 वर्षानं टीव्हीला बातम्या ऐकायला मिळतील. चालू कीर्तनात पकवाजानं गोळ्या घालून कीर्तनकार खलास केला. पिस्तुल्या महाराज झाले ना आपल्याकडे. त्यामुळे असं का म्हणता? मग कसं म्हणू म्हणे? अहो पण आम्हाला सद्गुरू संत बाळूमामांना भेटायचं होतं. अहो मग भेटा की तुम्ही आणि संत. संत नवती जगा माणसाच्या सारिखे, समुद्र नदी नव्हे पैगा, पाषाण मानू नये निगा. संत नवती जगा माणसाच्या सारिखे, आकाशाची पोटी चंद्र तारांगणे, दोन्ही समान पाहू नये. पृथ्वीच्या पोटी हिरागार गोटी. अरे दोघाला सारखेपणा द्यायचा नाही. मग महाराज पुढे सांगतात, फार गोड आहे. दयाची पोटी निघेता कलोनी, एका मुले दोन्ही मागून. पडा पायांचा. नाही पडणार का? आम्हाला वाटलं होतं तुम्ही लय मोठे संत. आमचा भ्रमनिराश झाला. आणि तुम्ही जर संत असाल तर समोर कोरडी विहीर आहे आणि आम्हाला तहान लागली. बरोबर. मग त्या कोरड्या विहिरीतनं पाणी बाहेर काढाल का? सोपा आहे हो. पण सिद्धीला हवी पिसे, कोणत्या पुसे, निळे राजांचे पाणी काय. मग चमत्कार नाही तर नमस्कार नाही. असे बरेच असतात ना. चमत्कार नाही तर नमस्कार नाही. बर हरकत नाही. पृथ्वी मैयाकडे पाहिलं. मैया का रुसाव बर गरीबावर. गंगा मैया जिथं कुठं असतील तिथून धावते. अगं तुझी 2 लेकरं काशीवरून इथपर्यंत आली तुझ्या शोधात. मग तुझी 2 लेकरं काशीवरून इथे येतात. काशीला तू राहते, कुठवर तिथं थांबते. ए गंगाबाई यावं लागतं ग तुला. गंगा मैया तिथं गुप्त झाली आणि सद्गुरू संत बाळूमामांच्या समोर कोरड्या पडलेल्या विहिरीतून प्रकट झाली. खळखळ खळखळ पाणी व्हायला लागले. विहीर पुतडी भरून वाहू लागली. ऐकताय? एवढी कृपा देवानंतर जर कोण करत असेल ना तर ते संत करतात. आपल्या मनातला अर्ज, आपल्या
तुकोबराय म्हणाले, देवाजवळ, आई बापाजवळ आणि जनसामान्यांजवळ, लोकांजवळ आपल्या मनातली कृपेची इच्छा व्यक्त करण्यापेक्षा कृपाच पाहिजे ना आपल्याला, तर दुसरीकडे न मागता आपण संतांच्या जवळच कृपादान मागूया. कृपाळू सज्जन तुम्ही सज्जन, कृपाळू सज्जन तुम्ही सज्जन, कृपाळू कृपाळू सज्जन तुम्ही संतजन. त्यात गंमत आहे, काही सज्जन असतात सोयरे नसतात, काही सोयरे असतात सज्जन नसतात, काही सज्जनही नाही सोयरेही नाही, काही सज्जन आणि सोयरे सुद्धा. उदाहरण देतो आता ऐका नीट. काही सज्जनही नाही आणि सोयरेही नाही. रस्त्यावर एखादं पिऊन पडलेलं राहतो, तुम्ही थांबता का? सज्जन पण नाही सोयरे पण नाही. प्रकार दोन. काही जण सोयरे असतात पण सज्जन नसतात. तुम्ही सखाराम पाटलाचे कोण नाव घेऊ नका त्याचं. का? सोयर आहे पण चार माणसात नाव घ्यायच्या लायकीचं नाही. उदाहरण म्हणून 3. काही सज्जन असतात पण सोयरे नसतात. आता हे ऋषी महाराज सज्जन आहेत का नाहीत? बोला बोला पटकन बोला. आहेत तर हाय म्हणा, नाही तर नाही म्हणाला. 5 मिनिटात कीर्तन थांबवायचं. आहेत तर हाय म्हणा, नाही तर नाही म्हणा. आहेत का? सज्जन आहेत. बरं, सुनील महाराज सज्जन आहेत का नाहीत? अरे बोला ना, म्हणजे मी समजायचं काय तुमच्या मनातलं? डॉक्टरला अजून आतली गाठ सापडली नाही, आतल्या गाठीची होऊ नका. आहेत ना दोघं सज्जन? बरं, आता तुम्ही एकमेकाकडे पहा. तुम्हाला वाटतं का नाही तुम्ही एकमेकाच्या सोयरे व्हावं? तुम्ही त्यांना दाजी म्हणावं, त्यांनी तुम्हाला भाऊजी म्हणावं, पण आता उपयोग नाही. सज्जन आहेत पण सोयरे नाहीत. प्रकार 4. सज्जन सुद्धा सोयरे सुद्धा. म्हणजे पाहता अवगुण मिळेची ना, तुका म्हणे तैसा
सज्जना पासोणी म्हणून कृपाळू सज्जन तुम्ही सज्जन एवढे कृपादान कृपेचं दान अत्यंत महत्वाचं. पुढे चला. तुकाराम महाराजांनी काय डायरेक्ट पांडुरंग द्या म्हणून संताजवळ वशील नाही लावला. गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई. गरुड म्हणला मी तर केव्हाचा तयार आहे, पण सध्या आमच्याकडे खातं नाहीये ते. तुम्ही एक काम करा, पाय लक्ष्मीचे हाती तिशी यावे काकुळती. लक्ष्मी म्हणाली सध्या ते आउट ऑफ रेंज असतात, माझाच फोन रिसीव्ह करत नाहीत. तू का म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा. शेष भगवान म्हणाले मी तर केव्हाचा तयार आहे, पण सध्या देव त्यांच्या ताब्यात आहे. तुम्ही सनकाधिक संत मनविता कृपावंत एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. काय नमस्कार? माझी भाकावी करुणा विनवा वैकुंठीचा राहणा तो कोण आहे? पांडुरंग आहे. म्हणून किंवा माझी सांगा काकुलती. हे तुम्ही का म्हणताय तुकोबा? कलियुगातल्या माणसाचं प्रतिनिधित्व करताना महाराजांनी आपले दोष मांडले. अनाथ अपराधी पतित आगळा. आता एक करा, कसा का होईना आलोय ना तुमच्या पायाला, परी पाया वेगळा नका करू. काहींना 2 वर्ष गेली बाळूमामा समजायला, काहींना 1 वर्षात सद्गुरु संत बाळूमामांचा दृष्टांत झाला, साक्षात्कार झाला. काहींना अजूनच फरक पडला नाही. पण नाराज नाही व्हायचं, पडतो. काहींना लगेच कळाले मामा, काहींना कळून न कळल्यासारखे झाले. पण महाराज म्हणले ज्यांना कळालेत ना परी पाया वेगळा नका करू. आम्हाला तुम्ही कळालाय मामा, आम्हाला तुम्ही समजलाय, आम्ही तुमच्या करता येतो. आमचं प्रेम तुमच्यावर आहे, आमची श्रद्धा सद्गुरु संत बाळूमामा तुमच्यावर आहे, आमचं प्रेम तुमच्यावर, आमची माया तुमच्यावर, आमचं सर्वस्व बाळूमामा तुम्ही आहात. परी पाया वेगळा नका करू. एक तर आम्ही कोणाच्या पायाला लागत नाही, आणि लागलोय ना आता तुमच्या पायाला, तुम्ही आम्हाला दूर लुटू नका. काय आहे सोपं करतो. आपल्याला कोण आवडतं याच्यापेक्षा आपण कोणाला आवडतो हे लय महत्वाचं असतं. तसं आपल्याला सद्गुरु संत बाळूमामा आवडतात याच्यापेक्षा आपण त्यांना किती आवडतो हे महत्वाचं आहे. आणि अजून सोपं सांगू का, परमार्थ हा डोकं लावायचा विषयच नाही. सद्गुरु संत बाळूमामांच्या दरबारात आल्यावर डोकं लावायचं नाही. भंडाराच का घेतला पाहिजे, प्रसादच का घ्यावा, आणि प्रसादात ताकद असते का, आणि का ठेवावं कीर्तन, कीर्तन ऐकल्यावर चांगलं होतंय का, नामस्मरण केल्यानंतर चांगलं होतंय का, इथं अध्यक्ष येतात पूजाच करतात मग पूजा करून आपला उद्धार होईल का, इथं अभिषेक घातल्यानंतर आपला उद्धार होईल का, असं डोकं सद्गुरु संत बाळूमामांच्या दरबारात लावायचं नाही. मामांच्या दरबारात डोकं लावायचं नसतं. माझं बोलणं पुन्हा ऐका. मामांच्या दरबारामध्ये आल्यानंतर, मामांच्या दरबारात आल्यानंतर डोकं लावायचं नसतं. संत सद्गुरु बाळूमामांच्या दरबारात आल्यावर डोकं टेकवायचं असतं. महाराज म्हणाले एवढं सगळं आर्जव मांडले तुमच्या दरबारात, कशी तरी 5 मिनिटं मागून मी आली होती. आता तो का म्हणे तुम्ही तुमच्या जवळ वशीला का लावला त्याचं कारण आहे. शहाणी माणसं मंत्र्याजवळ वशील लावत नाहीत. शेवट आहे माझ्या कीर्तनाचा. शहाणी माणसं मंत्राजवळ वशील लावत नाहीत. कोणाला धरतात बोला. असं हुशार लोक महाराज लोकांचे नंबर घेऊन ठेवत नाहीत. लबाड बोलतात ते आलोच. कुणाचा? सारथ्याचा नंबर घेतात. शहाणी लोक डॉक्टरच्या नादाला लागत नाहीत. त्या सुया खूप साल बाया असतात ना, त्यांचे नंबर घेऊन ठेवतात. वेळ आली सिस्टर डॉक्टर आहेत का म्हणजे टेन्शन नाही. डॉक्टरला बी ताप होईल नको. डॉक्टरनं खोटं बोलल्यावर पुन्हा कुठे जायचं नाहीच म्हणल्यावर मग त्यापेक्षा असा वशील लावायचा. तो कोबरा हुशार आहे. महाराज म्हणाले देवाकडे डायरेक्ट वशीला लावला, आणि देव जर नॉट रिचेबल झाला तर मग तो का म्हणे तुम्ही एक काम करा, आमचा अर्जव तेवढं देवाजवळ पोहोचवा. कसं आहे, तुम्ही थोडं देवाकडे वशीला लावला, टेकाण लावलं की मग आमचं काम होतंय. तो का म्हणे तुम्ही निरविल्यावरी. असं आहे, हुशार माणसं ज्यानं तारीख दिली ना त्याला काही बोलत नाही. पुढं बसणाऱ्याला म्हणतात तेवढं जरा ते होतं मग. हा तो का म्हणे तुम्ही निरविल्यावरी. एकदा का त्यानं आपलं केलं मग मज हरी उपेक्षिना. एकदा त्यांच्या कृपेला पात्र झालो, एकदा देवाच्या जवळ गेलो की देव आम्हाला पुन्हा दूर करणार नाही. पण यासाठी सद्गुरु संत बाळूमामा आमचा वशिला तुम्ही देवाजवळ लावावं लागेल. मग वशील लावायचं आहे ना, लावायचं आहे. मग तुम्ही एक काम करा, काय केलं पाहिजे, मोठ्या प्रेमानं विठोबाचं भजन करा. कसं विठोबा
तिघांसाठी टाळी वाजवा. झालं कीर्तन. अवघी 2 मिनिटं घेतो आणि थांबतो. श्रद्धेय आदरणीय महाराजांनी, हनुमंत महाराजांनी मला आल्या आल्या एक सूचना दिली. महाराज, खूप दूरवरून माणसं येतात, त्यांना जायला उशीर होतो. किती काळजी पहा ना आपल्या सगळ्यांची त्यांना, की लोक वेळेवर घरी गेली पाहिजेत, इतकी काळजी. मला आल्या आल्या म्हणाले, महाराष्ट्रात एवढे कीर्तनकार आहेत, पण माझ्या जीवातला आणि प्रेमातला सगळ्यात जास्त आवडता एक कीर्तनकार म्हणजे सागर महाराज. तुम्हाला उशीर झाला म्हटलं, जरा थोडा प्रवासानं झाला, पण हरकत नाही, कीर्तन वेळेवर संपू. म्हणलं ठीक आहे, 5-10 मिनिटं इकडे तिकडे लोक समजून घेतील, तुम्हाला बोर तर झालं नाही ना. माझं आडनाव बोराटे असल्यामुळे मला भीती वाटते, बाकी तुम्ही सगळेजण ज्ञानी आहात. जाता जाता एकच संदेश देणार आहे. देवाची कृपा, आईबापाची कृपा, संत कृपा, ह्या 3 कृपा प्राप्त करून घ्या आणि याबरोबर गुरुची कृपा प्राप्त करून घ्या. माणसाच्या जन्माला आलोय आपण, माणसासारखं वागणं, माणसासारखं राहणं हे आपल्याला सद्गुरू संत बाळूमामाने शिकवले. मामांची शिकवण आहे आपल्याला. आपण कुणाशी वैर करू नये, आपण कुणाची थट्टा करू नये, आपण कुणाची निंदा करू नये, आपण कुणाला त्रास होईल आपल्यामुळे असं वागू नये. हे खरं माणूसपण आहे. आपण तिथं तर कमी पडतो. काळ होता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा. अहिल्यादेवी होळकर हे नाव उच्चारलं तरी महाराष्ट्रातली, भारत देशातली परकीय सत्ता थरथर कापायची. त्याचं मोठं कारण होतं, 8.5 वर्षाची लेक नदीच्या पात्रामध्ये उभी होती. तिच्या काही मैत्रिणी तिच्या सोबत होत्या. काहींनी मातीची कोप बनवली होती, काही मातीत खेळत होत्या. पण या माऊलीनं, या लेकीनं वाळूची पिंड बनवली. तळहातावरती वाळूची पिंड घेतली. त्या वाळूच्या पिंडीचं दर्शन घेत होती. तिच्यावर बेलाचं पान वाहत होती. एवढ्यात मल्हारराव होळकरांची घोडी उधळली. घोड्यांच्या टापाचा आवाज आला. एवढ्या टापांचा आवाज इतक्या जवळ आला की आता घोडी चिरडतील. बाकीच्या पुरी ओरडल्या, बाजूला पळा, बाजूला पळा, अरे बाजूला व्हा. ओरडले, बाजूला व्हा, बाजूला व्हा. आता काही खरं नाही, घोडी येतील. घोड्यांच्या ताफ्याखाली हे सगळ्या चिरडल्या जातील. एवढ्या ती पालथी पडली आणि ती पालथी पडून त्या पिंडीचं संरक्षण केलं. त्या 8.5 वर्षाच्या लेकीनं पिंड सुटू दिली नाही. घोड्याचा धक्का लागला, ती चाकची हल्ली, स्वतः पांघरून घालत महादेवाचं रक्षण केलं. मल्हारराव होळकर वापस आले. ए पोरे उठ, जी तुला भीती नाही वाटली? मला भीती नाही वाटली तुला? कोणाची? अरे 70 घोडे उधळले. हा, सरदार होते. तुझ्या मैत्रिणी काही कोपा बनवत होत्या, काही मातीत खेळत होत्या, तू वाळूची पिंड बनवत होती. एवढं का तुझं देवावर प्रेम? अगं घाबरली नाही, शहारली नाही, बावरली नाही. घोड्याचा धक्का लागला असता तर पडली असती. त्या पोरीच्या मुखातून शब्द बाहेर पडले, आम्हासनी कुणाची भीती वाटत नाही, आमच्यामुळं गावाला भीती वाटते. मानकोजी शिंदे पाटलाची लेक अहिल्याबाई नाव आहे आमचं. एक काळ असा आला, इंदोरचा कारभार पाहत होत्या. जो आपल्याला न्याय तो लोकाला न्याय, जो लोकाला न्याय तोच आपल्याला न्याय. इंदोरच्या चौकामध्ये घंटा उभारली होती. ती घंटा वाजली की ज्याच्यावरती अन्याय झाला ती माणसं तिथं येऊन उभा राहत होती. आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर तिथं जाऊन उभा राहत होते. तिथून कारभार चालायचा. न्यायप्रिय होत्या, न्यायदेवता होत्या. तिथं येऊन लोकांच्या अडीअडचणी दूर करायच्या. दरबार भरला. भर दुपारी घंटा वाजायला लागली आणि भर दुपारीच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर तिथे येऊन उभा राहिल्या. काय झाले? आज घंटा वाजवणारा माणूस नव्हता, आज घंट्याला धडक देणारा मनुष्य नव्हता. ती घंटा कोण वाजवत होतं? त्याच गावात एक गाई घंटेला धडका देत होती. तिच्या कपाळातून रक्त वाहत होतं. धडका घेऊन तिथून रक्त बाहेर पडत होतं. अहिल्याबाई होळकरांनी पाहिलं. काय झाले? लोकांनी सांगितलं, म्हणे या गाईचं वासरू रथाखाली आले आणि रथाखाली येऊन ते गाईचं वासरू मेला. फरमान आहे आमचं. या राज्यातल्या बाईलाही तोच न्याय, या राज्यातल्या गाईलाही तोच न्याय. गाई असली तरी ती आई आहे आणि माऊली असली तरी ती आईच आहे. इथं जर एखाद्याचं लेकरू गेलं असतं तर काय वाटलं असतं? आमचा आदेश आहे, ज्याच्याकडून हे दुष्कृत्य झालं, ज्याच्याकडून हे दुष्कर्म झालं, ज्याच्याकडून हे वासरू मेलंय, त्याला आणलं जावं आणि जो न्याय दरबारात आपण सर्वांसाठी देतो तोच न्याय त्याला सुद्धा द्यावा. काय न्याय द्यायचा आहे? अरे गाईचं वासरू मेलंय, कुणाचंही लेकरू असू दे, आणा पकडून त्याला आणि
त्या रथाखाली वासरू मेलं, त्या रथाखाली कोणाचं जरी लेकरू असतं तर त्याला मारून टाका. नाही जमणार आई साहेब, नाही जमणार हे. का जमणार? हे धाडस करू नका. हे भलतं धाडस तुम्हाला परवडणार नाही. जगासाठी न्याय देवता असाल पण ऐका, आई नावाचं जसं न्यायालय असतं तसं आई नावाचं एक मायालयही असतं. हे दुष्कृत्य काय परक्याकडून घडलं नाही, हे दुष्कृत्य काय लोकांकडून घडलं नाही. हे दुष्कृत्य, हे दुष्कर्म घडवणार दुसरा तिसरा कोणी नसून तुमचा पोरगा आहे. तुमच्याच मुलाकडून रथाचे पुढे उधळले, त्याला आवरले नाही आणि रथाच्या चाकाखाली गाईचं वासरू आले. ते गाईचं वासरू गतप्राण झाले, मेलय. हा न्याय तुम्ही जर तुमच्या लेकराला देत असाल ना तर तुम्हाला तुमचं लेकरू मिळणार नाही. आईनच लेकराला मारावं असा काही कायदा आतापर्यंत पाहिला नाही. हे असं करू नका. लेकरू आणि माय या दोन्हीचं अतूट नातं असतं. विनंती आहे तुम्ही हे पाऊल उचललेलं माघारी घ्यावं. जगात आईचं लेकराचं नातं पवित्र आहे, याला गालबोट लागल. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर 4 पावलं पुढे आल्या, स्तब्ध झाल्या, एकटक पाहिलं, हातातली पिंड समोर घेतली आणि स्मरून बोलू लागल्या. जो न्याय गावाला, जो न्याय प्रजेला, तोच न्याय गाईला. जी शिक्षा प्रजेला तीच शिक्षा माझ्या मुलाला. माझ्या मुखातून बाहेर पडलेले हे वचन आता बाहेर पडणार नाही. मी न्यायप्रिय आहे, मला मोकळं बोलू द्या. 1973 साली एका माऊलीवर अत्याचार झाला होता. आपल्या भारत देशातली घटना आहे. 1973 साली आपल्या भारतातल्या एका माऊलीवर अत्याचार झाला होता. मला नाव घ्यायचं नाही, ऐकताय आपण. तिच्यावर अत्याचार झाला. जिच्यावर अत्याचार झाला ना त्या धक्क्यानं, त्या त्रासानं, त्या अन्यायानं कोमात निघून गेली. जिवंत तर होती, बोलत नव्हती. मरण यावं म्हणून देवाकडे प्रार्थना करत होती. 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, 3 वर्ष नाही, तब्बल 45 वर्ष. किती वर्ष? 45 वर्ष. आणि ज्यानं अन्याय केला तो 3 वर्ष गजाआड गेला. 3 वर्षात बाहेर आला. त्याचं लग्नही झालं, त्याला मुलंही झाली, त्याचा संसारही सोन्याचा झाला. आणि जिच्यावर अत्याचार झाला तिला मात्र 45 वर्ष तरपडून राहावं लागलं. बदल्यात देवाकडे मरणाची भीक मागितली आणि 2015 साली त्या माऊलीचं निधन झालं. ही न्याय व्यवस्था एका बाजूला. मला अजून उदाहरण सांगायचं. काही वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी कोपरडे नावाची घटना डोळ्यासमोर आणा. 3 आरोपींना पकडलं होतं. 1 वर्ष खटला चालला, तुरुंगवास जाहीर झाला, फाशीची शिक्षा सुद्धा झाली. मुंबई हायकोर्टामध्ये प्रकरण त्यातला 1 जण आत्महत्या करून मेला. 2 जण अजून जिवंत आहेत. सकाळी चहा, काही वेळानंतर नाश्ता, सकाळी 11 वाजता पोटभर जेवण, संध्याकाळी झोपी जायच्या अगोदर पोटभर जेवण. जिथल्या तिथं सुरू आहे. हे सगळं एका बाजूला झालंय माझं कीर्तन. आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा न्याय एका बाजूला. जी शिक्षा प्रजेला तीच शिक्षा माझ्या लेकाला. आणा बोलून लेकरू आणलं, हातपाय बांधले, सगळे पाहत होते, एकमेकांना सांगत होते डोळे लावून घ्या रे, डोळे झाकून घ्या. आजचा न्याय पाहण्याजोगा नाही, आजचा न्याय बघण्यासारखा नाही. अरे आतापर्यंत न्याय पाहिले असतील, आजचा न्याय पाहू नका रे. माय मारते लेकराला, हातानं मारत नाही, चापकानं मारत नाही, काठीनं मारत नाही, लाकडानं मारत नाही, जिवे मारते जिवे. अरे उधळले घोडे, झोपवलं होतं रस्त्यावरती. घोड्याच्या चाका, त्या रथाच्या चाकानं वेग घेतला, घोड्याच्या टापाने वेग घेतला, रथ उधाळला. आता लोकांनी डोळे बंद केले. नाही रे सण व्हायचं तुम्हाला, नाही रे सण व्हायचं तुम्हाला. लावून घ्या डोळे, बंद करा डोळे. अरे रक्ताच्या चिरकांड्या उडतील, मरल रे या वंशाचा दिवा. आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा मुलगा जाणार आहे. लावले डोळे सगळ्यांनी, सगळ्यांनी डोळे झाकले होते, पण गायीने डोळे उघडे ठेवले होते. सगळेजण काळजाचे ठोके चुकतील या भावनेनं शहरले होते. धावणाऱ्या घोड्यांच्या पुढे गायी येऊन उभा राहिली होती, आडवी उभा राहिली. जणू गायी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांना सांगत होती, माझं मेलं तर मरू दे, तुझं मरू देऊ नको. माझं मेलं तर मरू दे, तुझं मरू देऊ नको. जो न्याय प्रजेला देणार होता तोच न्याय स्वतःच्या लेकराला देणार होता. मला एवढंच सांगायचंय, माणसाच्या जन्माला येऊन देवी होता येतं हे ज्या माऊलीनं संबंध जगाला दाखवून दिलं त्या माऊलीचं नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आहे. हे कुणीही विसरू नये. आपण देव व्हायच्या
भानगडीत पडू नका, कमीत कमी माणूस होण्याच्या तरी भानगडीत पडा. ज्ञानेश्वर पंढरीनाथ भगवान की येऊ द्या एकदा हात वर सगळ्याच्या, एकदा हात वर, एकदा हात वर. सुनील महाराजाचं गाणं म्हणजे अति गोड. आणि संपतजी तुम्ही पण हात वर घेतले. तुमचं नाव काय? घ्या हात वर. आता डायरेक्ट जय विठ्ठल करून रिकामा होतो. सगळ्यांना नमस्कार, आनंदी राहा. कीर्तन झाल्यावर गडबड कुणी करायची नाही, सगळ्यांनी शिस्तीमध्ये जेवायचं. अध्यक्ष सूचना सांगतील. हात वर, हात वर. कुणी डावलायचं नाही. पाठीमागची पोरं घ्या शूटिंग काढून मस्तपैकी हे राहू द्या आपल्या व्हॉट्सअपला, इन्स्टाला स्टोऱ्या बिऱ्या ठेवा, मला बी मेन्शन करा, म्हणजे घरच्याला टेन्शन येत नाही. असं सगळं व्यवस्थित मामाच्या दरबारात गेलेलं म्हणजे घरच्यांना खूप आवडतं. सरळ हात वर, कोणी हात वाकवायचे नाही. मगाशी सांगितले तसं कीर्तन झाल्यावर तरुण पोरं जेवायला वाढू